नमस्कार, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. टॅट 3 परीक्षा येणार आहे. आता लवकरच त्याची जाहिरात येईल. लगेच मे जून मध्ये परीक्षा होऊन जाईल. मग जे सध्या अपेअरचे उमेदवार आहेत तर ते परीक्षा देऊ शकतात का? अपेअर म्हणजे पदवी अपेअर आहेत, काही बीएड अपेअर आहेत, काही डीएड अपेअर आहेत. तर ते उमेदवार परीक्षा देऊ शकतात का ही टॅटची आणि शिक्षक होऊ शकतात का? याच्या संबंधी काय नियमावली आहे तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. अपियर अंतिम वर्षाचे विद्यार्थी तसेच ज्यांचा एखादा विषय बाकी आहे तर ते उमेदवार फॉर्म भरू शकतात का? तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथे ज्या आहेत तर त्या बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर टॅट 3 ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच लॉन्च केलेली आहे. अत्यंत कमी कालावधीत तुमचा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करून देणारी ही बॅच असणार आहे. या बॅचला तुम्ही एनरोल करण्यासाठी खाली हे नंबर्स दिलेले आहेत यांना कॉल करा किंवा आपलं ऍप आहे ते डाउनलोड करा. बॅचची फी अत्यंत कमी ठेवलेली आपण फक्त 999 रुपये एवढीच याची फी जी आहे तर ती ठेवलेली आहे. आपण बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे मागची जी आहे ना तर ती 2022 ची जी ऍड होती ती जी 2023 मध्ये आलेली होती. तर त्याचं जर आपण पाहिलं तर याच्यात अर्ज सादर करण्याचा कालावधी तुम्ही बघा तो किती आहे. 31/1/2023 8/2/2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज सादर करू शकतात. बाकी आणखी 15/2/2023 या वेगवेगळ्या आपल्याला इथं तारखा दिसत आहेत. आता नुकतंच टप्पा 2 साठीचं काय केलेलं होतं त्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे. या पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन बघा 10/3/2025 म्हणजे 10 मार्च 2025 चे नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये दुरुस्ती आणि नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात. याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली होती म्हणजे काय, उमेदवारांना त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेची म्हणजे काय डीएड बीएड वाली टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच 12/2/2023 पूर्वीची असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्यांचं काय म्हणणं आहे की ज्या दिवशी टेटचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती त्या दिवसापर्यंत तुमच्याजवळ काय असली पाहिजे, पदवी असली पाहिजे, डीएड असलं पाहिजे, तुमचं बीएड असलं पाहिजे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात. कळालं तुम्हाला? म्हणजे हीच नियमावली की अपेअरवाले फॉर्म भरू शकत नाही, ज्यांचा विषय बाकी आहे ते फॉर्म भरू शकत. म्हणजेच काय की तुमच्याजवळ अंतिम दिनांक जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तुमच्याजवळ सगळे असणं गरजेचं. म्हणजे परीक्षा दिली आहे, तुम्हाला परीक्षा दिली आहे अंतिम दिनांकाच्या आधी, परंतु गुणपत्रक नाही, प्रमाणपत्र नाही, चालणार नाही. गुणपत्रक प्रमाणपत्र फॉर्म भरतानाच लागणार आहे. परंतु नव्याने स्वप्रमाणित माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात येते कोणतेही कागदपत्रे प्रमाणपत्रे 30/9/2023 पूर्वीचे असणे नमूद आहे. म्हणजे हे कोणासाठी, हे बाकीचे कागदपत्रांविषयी कोर्टाने त्यांना मुभा दिलेली होती. परंतु जे काही शैक्षणिक आहेत तर त्याच्यामध्ये काय पाहिजे बघा, 10वीची 12वीची बघा, पदवी, बीएड डीएड ही जी प्रमाणपत्र आहेत ना तर ही मात्र जेव्हा अंतिम फॉर्म तुम्ही भरतात तर त्याच वेळी तुम्हाला जे आहे तर ती लागणार आहे. तर हीच महत्वाची नियमावली होती की तुम्ही अंतिम वर्षात असाल तर तुम्ही सध्या फॉर्म भरण्यापासून मुकणार आहात. कारण की तुम्हाला इथं जे आहे व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तयार ठेवावे लागतील. जे उमेदवार या क्रायटेरियामध्ये बसत असतील तर त्यांनी नक्कीच टॅटची परीक्षेची अभ्यासाचा सुरुवात करायची आहे. टॅट 3च्या परीक्षेसाठी आपण बॅच लॉन्च केलेली अत्यंत कमी अशा प्राइस मध्ये, फक्त 999 एवढ्या प्राइस मध्येच आपण ही बॅच लॉन्च केलेली. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.